भविष्यामध्ये 2036 मध्ये एसटी बसेस एसटी महामंडळाच्या मालकीच्या होतील अशा पद्धतीची योजना असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। भ्रष्टाचार झाला असेल आणि चौकशीचा अहवाल आला तर अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। परिवहन मंत्री झाल्यापासून 2640 बसेस घेतलेल्यात, मग पुन्हा एकदा 3000 बसेस घेतल्या आणि टाटा सारख्या मोठ्या कंपनीच्या बसेस देखील घेतल्या असल्याची माहिती सरनाईकांनी दिली आहे। सारख्या मोठ्या कंपनीनं त्या ठिकाणी आपल्याला अतिशय माफक दरामध्ये ह्या 3x2च्या आणि आता 2x2च्या सुद्धा बसेस आपण भविष्यामध्ये घेतोय। त्यामुळे 5000 बसेस आणखी आपण स्वमालकीच्याच घेतोय। म्हणजे आपल्या ताफ्यामध्ये 20,000पेक्षा जास्त बसेस होणार आहेत। भविष्यामध्ये 2036 मध्ये पूर्णतः एसटी महामंडळाचे सर्व बसेस ह्या इलेक्ट्रिक होतील अशा पद्धतीने आपण ती रचना करतोय। जर चौकशीचा अहवाल आला तर निश्चितपणे सन्माननीय सदस्य श्री अनिल परब साहेबांनी जी सूचना केली त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, परंतु सध्या तरी चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला नाही।